हॅलो सखीनो, आज आपण टिफिनसाठी 5 रेसिपीज पाहणार आहोत। त्यासाठी कोथिंबीर, धने, लसूण आणि लाल मिरचीचं मिक्सरमधून वाटण तयार करून घ्यायचं आहे। 2 बटाट्याची साल काढून उभे कट करून घ्यायचे आहेत। एकदम पातळ पातळ असे बटाटे कट करायचे आहेत। त्यानंतर पाण्याने ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। एका कढईमध्ये तेल घालायचं आहे। त्यामध्ये जिरे, मोहरी, केलेले वाटण, बेसिक मसाले, हळद, लाल तिखट, काळा मसाला, थोडंसं पाणी टाकून मसाला छान परतायचा आहे। त्यामध्ये बटाट्याच्या काचऱ्या घालून वरून मीठ आणि कोथिंबीर घालून एक छान वाफ काढून घ्यायची आहे। तयार आहे बटाट्याच्या काचऱ्या। 5 मिनिटात आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे, जी डब्यासाठी झटपट आणि अगदी 5 मिनिटात तयार होते। दुसरी आहे बैंगन मसाला। 4 ते 5 वांगे मधून कट करून घ्यायचे आहेत। या प्रकारे कट करून स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याचा कूट, बेसन पीठ, धने जिरे पावडर, काळा मसाला, कांदा लसूण मसाला, किचन किंग मसाला, आले लसूण पेस्ट आणि मीठ, लाल तिखट, हळद, कांदा, कोथिंबीर आणि 1 चमचा तेल घालून मसाला तयार करून घ्यायचा आहे। तयार मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। सर्व वांगे भरून घेतली आहे। त्यानंतर तेल घालायचं आहे, जिरे घातले आहेत, मोहरी घातली आहे। भरलेले वांगे घालून छान परतून एक वाफ काढून घ्यायची आहे। वाफ काढल्यानंतर वांगे छान परतून घ्यायचे आहेत। त्यामध्ये थोडंसं उरलेलं वाटण किंवा मसाला यामध्ये घालून एक वाफ काढून घेतली आहे। वांगे शिजल्यानंतर वरून कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालून तयार आहे बैंगन मसाला। ही भाजी पण कमी वेळेत आणि झटपट होणारी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करून पहा। इथे मी डाळ दोडका बनवत आहे। त्यासाठी वाटण करायचं आहे। कोथिंबीर, आले लसूण, खोबरं यांचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। दोडका वरून साफ करून घ्यायचा आहे आणि मधोमध कट करून या पद्धतीने पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तेल, जिरे, मोहरी, तयार केलेलं वाटण छान तेलावरती परतायचं आहे। नंतर टोमॅटो आणि कांदा छान तेलावरती परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये हरभऱ्याची भिजलेली 2 ते 3 चमचे डाळ, काळं तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धने जिरे पावडर घालून छान परतून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालून पुन्हा तेल सुटेपर्यंत मसाला छान परतायचा आहे। वरून मीठ घालायचं आहे। कट केलेले दोडके घालायचे आहेत। थोडंसं 2 चमचे कूट घालायचं आहे। कूट नाही घातलं तरी चालेल। त्यानंतर उकळी काढून घ्यायची आहे। शिजल्यानंतर तयार आहे डब्यासाठी डाळ दोडका। झटपट होणारी आणि एकदम टेस्ट छान लागते या भाजीची। न खाणारेही आवडीने खातील अशी भाजी बनते। त्यानंतर आहे भरली शिमला मिरची, कोथिंबीर, खोबरं आणि लसूण यांचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। मधोमध शिमला मिरची कट करून पाण्याने स्वच्छ धुवायची आहे। यामधले बी पूर्ण काढले आहे। त्यानंतर कूट, तयार केलेला मसाला, धने जिरे पावडर, काळा मसाला, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, मीठ घालून हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। तयार झालेलं वाटण शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे। सर्व शिमला मिरची भरून घेतल्यानंतर थोडंसं वाटण शिल्लक आहे। शिमला मिरची वाटण भरल्यानंतर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। जिरे, मोहरी आणि 2 तेलामध्ये तडतडल्यानंतर राहिलेलं आहे आणि तेलावर छान परतून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालून पुन्हा तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर यामध्ये शिमला मिरची घालायची आहे, ती परतायची आहे। त्यानंतर थोडंसं पाणी घालून एक वाफ काढून घ्यायची आहे। शिमला मिरची शिजल्यानंतर वरून कोथिंबीर घालून तयार आहे भरली शिमला मिरची, जी डब्यासाठी एकदम झटपट आणि 5 मिनिटात बनते आणि टेस्टीही लागते। त्यामुळे ह्या सर्व भाज्या नक्की ट्राय करा। पुढची भाजी ही अशी सोपी आहे। यासाठी गवारी शेंग छान निवडून घेतली आहे। बारीक बारीक तोडून छान पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। खोबरं, लसूण आणि कोथिंबीर, थोडेसे शेंगदाणे घालून मिक्सरला बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे। तेलावरती गवारीची शेंग छान परतून घ्यायची आहे, त्यामुळे ती पटकन शिजते आणि वेळही वाचतो। त्यानंतर तेल, जिरे, मोहरी, केलेलं वाटण आणि कांदा घालून छान परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत वाटण परतणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर त्यामध्ये धने जिरे पावडर, लाल तिखट, काळं तिखट आणि हळद एवढे मसाले घालायचे आहेत। मसाले छान परतल्यानंतर पाणी घालायचं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर गवारीची शेंग घालून मीठ घालायचं आहे। एक वाफ काढल्यानंतर तयार आहे गवारीची भाजी। एकदम झटपट होणाऱ्या अशा रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या टिफिनसाठी नक्की बनवून पहा। आवडल्या असतील तर लाईक आणि शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। थँक्यू।